रे नाम तुझे रे नारायणा पोळी पाषाणाला पाना पोळी पाषाणाला पाना पोळी पाषाणाला पाना पोळी पाषाणाला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे नारायण नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय देवासुर नृणां सर्गो नागानां नृपपक्षिणां सामासिकतां प्रोक्तं यस्तु स्वयंभुवन्मन्वन्तरे. पुढे दक्षाचे जे मुलं होते त्या मुलांना नारायण सरोवराच्या काठी नारदाने उपदेश केला संन्यासाश्रमाचा. नारदाच्या उपदेशाचा एवढा परिणाम झाला की दक्षाच्या सगळ्या मुलांनी संसाराचा त्याग केला. याचा राग दक्षाला आला आणि दक्षाने नारदाला शाप दिला की नारदा तू माझ्या लेकरांना संन्यस्त वृत्तीचा उपदेश केला म्हणून मी तुला शाप देतो. तू एका जागी कधीच स्थिर राहणार नाही. म्हणून नारद एका जागी कधीच स्थिर नाही, कुठेच नाही. प्राचेतस महाभाग संसिद्ध तपस्य भवान प्रचेतांच्या रूपामध्ये त्यांना उपदेश केला. नारदाला दक्षाने शाप दिला. नारदाने दक्षाला आशीर्वाद दिला की जा तुला 60 कन्या होते. दक्षाला 60 कन्या झाल्या. ते कूलर फिरवा बरं मस्तपैकी तुम्हाला लावून घेतलं तुम्ही. सारखं इकडे अजून सारखं थोडं. तुम्हाला स्पेशल होता बा तिकडून म्हणून म्हटलं. नाही आहे ठीक आहे. साठ कन्या झाल्या. कुणा कुणाला दिल्या ते ऐका आता. 27 चंद्राला दिल्या. 27 चंद्राला 27 बायका आहेत. जे नक्षत्र आहे ना 27 नक्षत्र आहे ना आश्लेषा मघा पूर्वा हे जे 27 नक्षत्र हे चंद्राच्या बायका आहेत. त्याच्यात सगळ्यात मोठे रोहिणी नक्षत्र. रोहिणी चंद्राची अतिशय प्रिय बायको आहे. आवडती मराठीत फेवरेट. सगळ्यात आवडती रोहिणी. भगवंताने जेव्हा चंद्रवंशात जन्म घेतला तेव्हा जाणून बुजून रोहिणी नक्षत्रात जन्माला आलेला आहे. सगळे मृग धरून जेवढे नक्षत्र येतात 27 तेवढे चंद्राच्या बायका आहेत. 27 बायका चंद्राला दिल्या. 10 धर्माला दिल्या. 13 कश्यपाला दिल्या. त्या 13चे नाव मी तुम्हाला काल सांगितले. आदिती दिती धनुकाष्ठा सुरसाईला क्रोधोष ताम्रा सुरभी मुनी विनिता कद्रू हे 13 नावं तुम्हाला काल सांगितले. 27 चंद्राला, 10 धर्माला, 13 कश्यपाला, 2 भूताला, 2 अंगिराला, 2 त्राक्ष नामधारी कश्यपाला दिले. अशा 60 मुलींचे लग्न लावून दिलेत. प्रत्येक स्त्रीपासून प्रत्येक पत्नीपासून सृष्टीचा विस्तार झालेला आहे. आदितीपासून 12 आदित्य झालेत. त्याच्यानंतर विवस्वानची दुसरी पत्नी आहे छाया. भगवान सूर्यनारायणाच्या बायकोचं नाव आहे छाया. सूर्याला छायेपासून 2 मुलं झालेत. भगवान शनेश्वर म्हणजे शनी आणि दुसरा आहे सावर्णी मनू. आणि एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव आहे तप्ती. तप्ती म्हणजे तापी नदी. तापी सूर्यपुत्री आहे. तापी सूर्यपुत्री आहे.
भगवान शनेश्वर नीलांजनम समाभासम रविपुत्रमाग्रजम छायामार्तंड संभुतम तम नमामि शनेश्वरम. हे भगवान सूर्यनारायणाचे सुपुत्र आहेत. दैत्यांची छोटी बहीण होती, तिचं नाव होतं रचना. रचनाचं नाव झालं, लग्न झालं त्रष्टा नावाच्या ऋषीसोबत. तष्टा ऋषीला 2 मुलं झाली, सनिवेश आणि विश्वरूप. हा विश्वरूप देवांचा देवगुरु बनला. देवांचे देवगुरु बृहस्पती आहे, पण एकदा इंद्राचं बृहस्पतीचं खटकलं म्हणून बृहस्पती निघून गेले. मग आता गुरु नाही म्हणून इंद्राने विश्वरूप नावाच्या दैत्याला गुरु बनवलं. विश्वरूप देवगुरु झाला. पण जेव्हा तो अग्निहोत्र करायचा, होम करायचा, यज्ञ करायचा, तेव्हा त्याच्या दैत्यांच्या नावाची आहुती टाकायचा. त्याचं मातृकुळ दैत्याचं होतं. रावण ऋषीचा मुलगा आहे, रावण ब्राह्मणाचा मुलगा आहे. रावण ब्राह्मण कुमार होता, रावण ऋषी कुमार होता, पण रावणाची आई दैत्य होती. काही मुलांवरती पितृवंशाचे संस्कार असतात, काही मुलांवरती मातृवंशाचे संस्कार असतात. दुःशिलो मातृदोषात, पितृदोषात मूर्खता, कार्पण्यवंश दोषात, आत्मदोषात दरिद्रता. रावणावरती संस्कार त्याच्या आईचे आहेत, केकसीचे. दैत्याची मुलगी सोमाली नावाच्या दैत्याची मुलगी होती केकसी. रावण ब्राह्मण कुमार आहे. तसं याने अग्नीमध्ये जेव्हा आहुत्या टाकताना दैत्यांच्या नावाच्या आहुत्या टाकल्या, तेव्हा अग्नीने इंद्राला सांगितलं की हा दैत्यांच्या आहुत्या टाकतोय. तेव्हा तो दैत्य हे लक्षात आलं आणि मग इंद्राचं विश्वरूपाची लढाई झाली. त्या लढाईमध्ये इंद्राने विश्वरूपाला मारून टाकलं. विश्वरूपाला 3 मुंडके होते. इंद्राने त्याचे 3 मुंडके तोडून टाकले. त्या 3 मुंडक्यांमधून 3 पक्षी जन्माला आले, कावळा, तितर आणि गिधाड. हे 3 पक्षी त्याच्या 3 मुंडक्यांपासून जन्माला आलेले. गिधाड त्याच्या मुंडक्यापासून जन्माला आलेले, कावळा त्याची उत्पत्ती तिथून आहे, आणि तितर पक्षी नाही, वेगवेगळे चित्र का. हे 3ही पक्षी अपवित्र आहे. खाणारे किती पवित्र असतील. माणूस किती भयानक आहे सांगू तुम्हाला. पाल किती विषारी. पाल जर अन्नात पडली तर ते संपूर्ण जेवण नाही खाल्लं, त्यांना विषबाधा होते. विंचू किती विषारी आहे. विंचू, पाल, कोंबडी एका टपक्यात खाते. एवढा विषारी विंचू पचवते कोंबडी, एवढी विषारी पाल पचवते कोंबडी, आणि ते कोंबडी पचवतो किती भयानक असेल माणूस. जगात सगळ्यात खतरनाक माणूसच महाराज. जनावरांना नाव ठेवून फायदाच नाही. आपण तो वाघ हिंस्र आहे, सिंह हिंस्र आहे, अजिबात नाही. सगळ्यात जगात हिंस्र प्राणी माणूस आहे. तुम्ही असं कधी ऐकलं का? वाघ महिनाभर उपाशी होता आणि त्याला शिकारच मिळालं नाही. वाघाने वाघ मारून खाल्ला असं ऐकलंय कधी? वाघाने वाघ मारून खाल्ला कधीच नाही. मरून जाईल तो. दुसरं जनावर नाही मिळालं तर तो वाघाला वाघ मारून कधीच खात नाही. पण माणूस जेव्हा स्वार्थाने आंधळा होतो ना, माणूस सख्या भावाचा सुद्धा मुर्दा पडायला मागे पुढे पाहत नाही. वाघापेक्षा सिंहापेक्षा माणूस भयानक आहे. तीन मुंडके कापले, इंद्राने त्याला मारून टाकलं. याचे जे वडील होते तष्टा ऋषी, यांना राग आला. त्यांनी ब्राह्मणांना ऋषींना बोलवलं आणि त्यांना यज्ञ करायला सांगितलं. त्यांना सांगितलं यज्ञ करा आणि इंद्राला मारणारा पोरगा जन्माला येईल असा यज्ञ करा. त्या ऋषींनी मंत्र म्हणताना चूक केली. इंद्रशत्रू विवृधस्व, इंद्रशत्रू विवृधस्व. पण त्याच्यामध्ये अनुस्वार चुकला. नुसता अनुस्वार चुकला की गडबड होते. चिंता चिता, चिंता चिता, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. दोघी जाळतात, चिंताही जाळते आणि चिताही जाळते. अनुस्वार ठेवला तरी जाळते आणि अनुस्वार काढला तरी जाळते. फरक फक्त इतका आहे, अनुस्वार ठेवून जाळलं की ती जिवंत माणसाला जाळते चिंता, आणि अनुस्वार काढला की मेलेल्या माणसाला जाळते ती चिता. कपिजल आणि कपिंजल.
कपिजल म्हणजे गिधाळ, कपिंजल म्हणजे हनुमान. अनुस्वाराने लगेच बदल होतो. तसं यांचं मंत्र म्हणताना चूक झाली. मंत्रशास्त्र एकदम पवित्र आहे, पण चूक होता कामा नाही. म्हणून सगळेच मंत्र सगळ्यांना म्हणता येत नाही, अजिबात नाही. ओंकारचा जप कोणी करावा, कोठे करावा, किती करावा, कसा करावा याचं शास्त्र आहे. गायत्रीचा मंत्र केव्हा करावा, कोणत्या वेळेस करावा, किती करावा, त्याचे स्वर कुठून निघले पाहिजे, त्याचे नियम आहेत. फक्त सगळ्यात पवित्र ज्या मंत्राला कुठेच दोष नाही तो आहे राम आणि रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाना रामकृष्ण. या मंत्राला दोष नाही. कुठेही केव्हाही कधीही म्हणू शकतात. रामनामाचं चिंतन कृष्ण कृष्ण तुम्ही कधीही म्हणू शकतात. बाकीच्या मंत्रांना नियम आहे. मंत्र चुकला आणि इंद्राला मारणारा मुलगा त्याच्या ऐवजी इंद्राच्या हातून मरणारा मुलगा जन्माला आला. त्याचं नाव आहे रुद्रासुर. रुद्रासुर जन्माला आला. रुद्रासुराने नारायण कवच धारण केलेलं होतं अंगावरती. विठ्ठल कवच आहे, दत्त कवच आहे, देवी कवच आहे, दुर्गा कवच आहे, अजून इंद्र कवच आहे. कवच म्हणजे चिलखत. तसं याने नारायण कवच धारण केलं होतं. नारायण स्तोत्र येतं बघा, छोटं एक पुस्तक येतं. नारायण कवच, नारायण स्तोत्र, गजेंद्र मोक्षाची स्तुती, छोटे छोटे स्तोत्र आहेत. त्याने नारायण कवचाची धारणा केली. त्याने एवढा पराक्रम केला. त्याने इंद्राची अमरावती ताब्यात घेतली. देव लोकांना हुसकावून लागलं. सगळं साम्राज्य आपल्या ताब्यात आलं. देवता घाबरल्या. सगळ्या देवता भगवंताकडे गेल्या. भगवंताने सांगितलं दधीची ऋषीनं आपल्या शरीरातले हाड दिले, त्या हाडांपासून 101 गाठींचं वज्र बनवलं तरच रुद्रासुर मरेल, नाहीतर मरणार नाही. सगळ्या देवता दधीचींकडे गेले. दधीचींना विनंती केली की दधीची महाराज, दधीची महाराजांचा आश्रम पुण्याला जाताना शिरूर लागतं बघा, शिरूर घोळ नदीच्या काठावरती. त्याच्या बाजूला बेलवंडी नावाचं गाव आहे. त्या बेलवंडीच्या अलीकडे हायवेलाच लागून देवठाणा नावाचं गाव आहे. दहीठाणा म्हणतात त्याला. त्या दहीठाण्याला दधीचीची समाधी आहे. दधीचींना यांनी विनंती केली, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वेती परोपकारी. जगत कल्याणासाठी तुमचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. महाराज तुम्ही आपल्या अंगातल्या हाडं देऊन देवांवरती उपकार करा. दधीचीनं योग मार्गाने आपला आत्मा भ्रुकुटीत नेला, आपला देह ठेवला. ते हाडांपासून 101 गाठींचं वज्र बनवलं. त्या वज्राने इंद्राने रुद्रासुरासोबत लढाई केली आणि लढाई करत असताना त्याच्यात रुद्रासुर मारला गेला. पण मरताना भगवंताने त्याला मुक्ती दिली. मग राजा परीक्षितीने विचारलं की महाराज हा दैत्य होता, तरी सुद्धा भगवंताने त्याला मुक्ती दिली. भगवंताने ईश्वराने त्याला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलं. त्याच्या मागचं कारण काय? जरी तो दैत्य होता तरी त्याने भगवंताचं नामस्मरण केलं होतं. देवाचं नाव मरताना घेतलं होतं. नारायण कवचाचं त्याने पठन केलं होतं. म्हणून भगवंतानं त्याला आत्मानं परम ध्यायेतम ध्येयम शक्तिर्भिवृतः. त्याचं जे ध्येय होतं भगवत प्राप्तीचं, ईश्वर प्राप्तीचं, ईश्वराच्या स्वरूपात विलीन होण्याचं, कापुराच्या वातीत उजळलेल्या ज्योती याने भगवंतानं त्याला आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. रुद्रासुराचा उद्धार भगवंतानं करून घेतला. रुद्रासुराला मुक्ती मिळाली. राजा परीक्षितीनं प्रश्न केला की मुनिवर, रुद्रासुर दैत्य होता, देवाचा वैरी होता, आणि वैरी या सिद्धी दिली मोक्ष सिद्धी, कपटिया दिली महानिधी. जनाबाई भगवंता सोबत भांडल्या. जनाबाई देवाला म्हणते, देवा पुण्यवंत पाताळ लोकीनेला, पुण्यवंत पाताळ लोकीनेला, चोरट्याचा
बहुमान वाढवेला चोरट्याचा बहुमान वाढवेला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार पतिव्रता तिवृथा गुंतवली पतिव्रता तीव्रता गुंतवली विशागनिका सत्य लोकाने वैशागनिकाली सत्य लोकाने कडी स्वकुळाशी लावियेली घडी स्वकुळासी लावी यादव वृंदा ही गोष्ट वर्णन केली धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार जनाबाई देवाला सांगते पतिव्रता तिवृथा गुंतवली जी पतिव्रता होती तिला दगड बनवून ठेवलं तू अहिल्या वेश्या गणिका सत्य लोक नेले शिवलीलामृताचं पठण करताना तुम्ही श्रावणात त्याच्यात महानंदीची एक कथा आहे ते पिंगलीची कथा आहे ते वेश्या गणिका सत्य लोक नेली कळी स्वकुळाशी लावली स्वतःच्या कुळात कळी यानेच लावली 56 कोटी यादव गेले कोणी पंथी तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहते 56 कोटी यादव स्वतःच्या लेकरांचा सत्यानाश होताना याने डोळ्यानं पाहिलंय 56 कोटी यादव देवाने मारले संपवले जनाबाई देवाशी भांडली उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जनी बर जनाबाईनं अस्खलित मराठीतून शिव्या दिल्या देवाला अरे इठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी पुढे काही बोलत नाही तो जनाबाईचा अधिकार जनाबाईनं शिव्या दिल्या आपण बी आपली लायकी नाही ना ती त्यांचा तेवढा अधिकार होता जनाबाईनं देवाला म्हणा अरे इठ्या मूळ मायेच्या कारट्या तू मायेचं कार्ट आहे तुझं गेलं मढ काय म्हणली देवाला देवा तुझं मढ गेलं महिलांची सेवीन ती तुझं मढ जाऊ दे जनाबाईनं देवाला सांगितलं तुझं मढ गेलं तुला पाहून काढ रड संतांच्या भांडण्यातही प्रेम होतं संतांच्या मागण्यातही प्रेम होतं संतांनी शिव्या दिल्या देवाला त्याही मराठीतूनच अस्खलित मराठीतून मागणी मागितली अस्खलित मराठीतून मागितलं देवाकडे मराठीतूनच यथा हि भगवानेव वस्तुतः सदा यस्य तं परम सदैव भगवंताचा ध्यास त्यांना होता म्हणून त्यांचा अधिकार होता उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जनी पुण्यवंत पाताळ लोकी नेला जो पुण्यवान होता तो पाताळात नेला देवा तुझ्या दरबारात न्याय उरला नाहीये परीक्षितने विचारलं की महाराज तुम्ही सांगतात या रुद्रासुराने दैत्य असून भगवंताचं चिंतन केलं नामस्मरण केलं मरताना देवाचं नाव घेतलं काय कारण होतं हा रुद्रासुर मागच्या जन्मात प्रियव्रत नावाचा राजा होता या राजाला अनेक बायका होत्या भागवतामध्ये 100 श्लोकानंतर एक कुट श्लोक आलेला आहे काय कारण होतं
भगवान व्यासांनी जेव्हा भागवताची रचना केली तर भागवत लिहून काढायचं होतं. मग लिहायला कोणाला दिलं? बुद्धीची देवता गणपती. गणपती बुद्धीची देवता आहे. चंद्रमा मनाची देवता आहे. बुद्धीची देवता गणपती. गण म्हणजे बुद्धी, पती म्हणजे स्वामी. जो बुद्धीचा स्वामी तो गणपती. सध्या गणपतीचं सीझन गेलं आता 10 दिवसाचं. लय चाललं बा ते. माझ्या पप्पानं गणपती आणला. शंकराने पार्वती मांडीवर बसले गणपती. टुकमुक बघतोय चांगला. माझ्या बापानं गणपती आणला. 1995 मध्ये गणपती दूध पिला होता. तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही, पण मला चांगलं आठवतं. गणपती दूध पिला होता. आमच्या मुख्यमंत्र्यांनी दूध पाजलं होतं वर्षा बंगल्यावर. आमची माय म्हणे भाऊ वाटीतून दूध पाजलं. येडी झाली का काय तू? श्रद्धा असावी हो, पण अंधश्रद्धा नसावी. देवभावाचा भुकेला अंत पार नाही त्याचा. त्याला दुसरं काही लागत नाही ना. काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. गणपतीला भागवत लिहायला सांगितलं, पण गणपतीनं सांगितलं व्यासांना, व्यास महाराज मला कंटिन्यू सांगावं लागेल. मला असं गॅप टाकला आणि मग तुम्ही विचार करताय मग लिहा असं जमणार नाही. नॉनस्टॉप भागवत सांगावं लागेल. असं असेल तर मी लिहितो, नाही जमत नाही. नाईलाज होता. व्यासांना सांगितलं हरकत नाही, मी तुम्हाला कंटिन्यू नॉनस्टॉप न थकता न थांबता तुम्हाला भागवत सांगतो. मग व्यास महाराज काय करायचे, 100 श्लोक झाले की एक श्लोक कूट टाकायचे. कूट श्लोक. मग त्या श्लोकाचा विचार करायला गणपती बाप्पाला थोडा वेळ लागायचा. थोडा वेळ लागला की व्यास महाराज त्याच्यात विश्रांती घ्यायचे. कूट श्लोक आहे बघा. काही कूट अभंग आहे. मुंगी व्याली शिंगे झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले पेले 12 हत्ती. सांगा याचा अर्थ काय? मुक्ताबाईचा एक अभंग आपल्या मायेचा आहे. मुंगी उडाली आकाशी तिनं गिडले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवाला, विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय, माशी व्याली घार झालीन पाहून मुक्ताई हसली. मुंगी उडाली आकाशी तिने गिडले. बरं मुंगी, मुंगी उडते का? उडते. उडते ना मुंगी. कधी? पावसाळ्यामध्ये. मुंगीला पर फुटतात ना. हिंदीमध्ये एक म्हण आहे, चिंटी के पर निकल आहे. मुंगीला पंख फुटतात, पण नियम असा आहे, मुंगीला पंख फुटले की मुंगी काही तासात मरते. मुक्ताबाई म्हणते तिने तर सूर्याला गिळलं. याचा संदर्भ लावायचा कसा? त्या चित्रकेतू राजाचं वर्णन असे, त्याला 1 कोटी बायका होत्या म्हणे. 1 कोटी. मराठी व्याकरणात अलंकार आहेत, भाषेचे अलंकार आहेत, साहित्याचे अलंकार आहेत. स्पष्टोक्ती, अन्योक्ती, अतिशयोक्ती. त्याच्यातला हा एक प्रयोग आहे अतिशयोक्ती नावाचा अलंकार. अतिशयोक्ती करून सांगणे, एखादी गोष्ट वाढवून सांगणे. रावणाला 10 तोंड होते, हा अतिशयोक्ती नावाचा अलंकार आहे. 10 तोंड होते तर मग त्याला जर एका कानावर झोपायचं असलं तर मग बाकीचे मुंडके काय नटबोल्ट खोलून ठेवत होता तो. त्याचा 10 मुंडके याचा अर्थ रावण 10 मस्तकांचा विचार एकटा करू शकत होता. आयक्यू जो म्हणतो आपण बुद्ध्यांक, रावणाचा 10 लोकांचा आयक्यू एकट्याला होता. 20 वर्ष अगोदर चालून गेलं ते. हा भाड गळगळायला लागलं की मायला विचारच पोरगा, आई हा आवाज कसला आहे? ते म्हणे देवची माय जात्यावर बरडते. आताची लेकरं तशी नाही. ही पिढी एकदम शार्प आहे, भयानक शार्प आहे. हात एकदम शार्प आहे. मला भेटायला आला होता. ही पिढीच टॅलेंट आहे, तो नाही, त्याची सगळी पिढी टॅलेंट आहे. लेकर भयानक शार्प आहे, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जो अभ्यास आम्हाला 10वीला होता तो यांना 2रीला आहे. म्हणजे यांचं ऐकू आमच्यापेक्षा 8 वर्ष पुढे. आमच्या काळात म्हणजे मी काही बाबा आमच्या काळातला माणूस नाहीये, पण जी पिढी होती आमची 90च्या दशकातली जी पिढी आहे, ज्यांना 5वी 6वीचं जे वय होतं त्या काळात, ही पिढी एकदम टॅलेंट आहे.